बरं, मी काय म्हणते, जेवताना रोज तोंडी लावण्यासाठी काहीतरी चटपटीत, झणझणीत असावं वाटतं ना, म्हणूनच आज जेवणाच्या ताटामध्ये आवर्जून खाल्ली जाईल अशी झटपट तयार होणारी, फ्रीजशिवायही 8 दिवस टिकणारी, प्रवासात सुद्धा नेता येईल अशी मस्त चमचमीत, चटपटीत, झणझणीत भरलेली मिरची बनवूयात. पण त्याआधी मला प्रोत्साहन देण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. सर्वात आधी आपण मिरचीमध्ये भरण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे. आता यामध्ये इथे मी 1 चमचा मोहरी, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धणे, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, 2 लाल सुक्या मिरच्या, पाव चमचा मेथी घेतली आहे. हे सर्व साहित्य पॅनमध्ये घालायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर गरम होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, सर्व साहित्य आपल्याला फक्त गरम होईपर्यंत भाजायचं आहे, रंग बदलेपर्यंत भाजायचं नाही. तर इथे पहा, सर्व साहित्य फक्त गरम होईपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवर मी भाजून घेतलं आहे. आता हे भाजून घेतलेलं साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं. आता हे भाजून घेतलेलं साहित्य पूर्णपणे थंड होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम भावनगरी मिरची घेतली आहे. ही मिरची अशा पद्धतीने मोठी असते, त्यासोबतच तिखटाला कमी असते, त्यामुळे खायलाही मजा येते. आता काय करायचं, मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या. आता मिरच्याला मधून कट मारायचे आणि याच्यामध्ये ज्या बिया आहेत ना, त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर बिया नाही काढल्या तरीसुद्धा चालेल, किंवा अशा पद्धतीने चाकूने एका बाजूने टॅप करायचं, बिया अलगद बाजूला होतात. तर इथे पहा, मिरचीतील बिया मी काढून घेतल्या आहेत. आता राहिलेल्या मिरचीमधील बियासुद्धा याच पद्धतीने आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. इथे आणखी एका मिरचीतील बिया मी तुम्हाला काढून दाखवते. मिरची घ्यायची, मधून कट मारायचा आणि यामध्ये ज्या बिया आहेत त्या हाताने पहिल्यांदा थोड्याशा मोकळ्या करायच्या, वरून चाकूने टॅप करायचं, अगदीच सहज वेगळ्या होतात. आता राहिलेल्या ज्या बाकीच्या मिरच्या आहेत त्यातील बियासुद्धा काढून घेऊयात. तर इथे पहा, राहिलेल्या सर्व मिरचीतील बिया मी काढून घेतल्या आहेत. मिरच्या व्यवस्थित क्लीन झाल्या आहेत. आता मिरच्यातील बिया काढून घेईपर्यंत, मिरच्यांना कट मारेपर्यंत जो मसाला आपण भाजून घेतला होता तो सुद्धा पूर्णपणे थंड झाला आहे. आता यामध्येच काही पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे. मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरीसुद्धा चालेल. चवीनुसार मीठ घालायचं, एक छोटा अर्धा चमचा जिरेपूड आणि तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 1 पळी कच्चं तेल घालायचं, किंवा 1 मोठा चमचा कच्चं तेल घालायचं. सर्व साहित्य मिक्सरला फिरवायचं, छान अशी पावडर तयार करून घ्यायची. तर इथे पहा, सर्व साहित्य मी मिक्सरला वाटून घेतलं आहे. मसाला आपला तयार झाला आहे. हा मसालासुद्धा 8 ते 10 दिवस तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवला तरीसुद्धा चालेल, अजिबात खराब होत नाही. आता हा मसाला आपण मिरच्यांमध्ये भरून घेऊया. तर या ठिकाणी पहा, अशा पद्धतीने थोडा थोडा मसाला, म्हणजे एक अर्धा चमचाभर मसाला या मिरच्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे. राहिलेला मसालासुद्धा याच पद्धतीने मिरच्यांच्या मधोमध जिथून आपण कट मारला आहे तिथे भरून घ्यायचा. आता राहिलेल्या मिरच्यांमध्ये सुद्धा अगदी याच पद्धतीने मी मसाला भरून घेते. तुम्ही पाहू शकता, जास्त प्रमाणामध्ये भरायचं नाही, अगदी थोड्या प्रमाणामध्ये भरायचा, तरीसुद्धा ही मिरची चवीला अप्रतिम लागते. आता राहिलेल्या मिरच्यांमध्ये सुद्धा मसाला भरून घेऊया. तर इथे पहा, राहिलेल्या सर्व मिरच्यांमध्ये मी मसाला भरून घेतला आहे. आता आपण लगेच मिरची तयार करून घेऊया. त्यासाठी पुन्हा तोच पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवला आहे. पॅन गरम झाला की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने फक्त 2 पळी तेल घालायचं. चमच्याने घालत असाल तर 2 मोठे चमचे इतकं तेल घालायचं. तेल गरम झालं की आता यामध्ये मिरच्यांमध्ये जो आपण मसाला भरला आहे त्या मसाला भरलेल्या मिरच्या तेलामध्ये सोडायच्या. तर इथे पहा, सर्व मिरच्या मी तेलामध्ये सोडून घेतल्या आहेत. आता मीडियम टू लो फ्लेमवर या मिरच्या आपल्याला तेलामध्ये हलकेसे डाग पडेपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. मिरच्या परतून घेत असताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचा. तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवर सर्व मिरच्या मी हलकेसे डाग पडेपर्यंत परतून घेतल्या आहेत. तुम्ही या मिरच्यांवरती पडलेले डागसुद्धा पाहू शकता. आता काय करायचं, जो 2 चमचे मसाला शिल्लक राहिला होता तो मसाला याच्यावरती घालायचा आणि हलक्या हाताने फक्त एकदा हे मिक्स करायचं. सर्व मसाला अगदी खालीपर्यंत मिक्स नाही झाला तरीसुद्धा चालेल, फक्त हे आपल्याला 1 ते 2 वेळा अलटीपलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा, पॅनवर झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनटं खालच्या बाजूने ही मिरची आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तर इथे पहा, खालच्या बाजूने मंद आचेवर 1-2 मिनटं ही मिरची मी छान अशी वाफवून म्हणजे भाजून घेतली आहे.
आता मिरच्या पलटी करायच्या आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला सेम तीच प्रोसेस करून घ्यायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता मिरच्या दुसऱ्या बाजूने छान अशा वाफरल्या गेल्या आहेत, म्हणजे भाजल्या गेल्या आहेत। याच पद्धतीने राहिलेल्या म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला या मिरच्या भाजून म्हणजे वाफवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी इथे मी सर्व मिरच्या पलटी करून घेतल्या आहेत। आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं मंद आचेवरती पुन्हा ही मिरची आपल्याला वाफवून घ्यायची आहे। तर इथे पहा झाकण ठेवून मंद आचेवर मिरची मी दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी वाफवून म्हणजे भाजून घेतली आहे। आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घेतलाय, तो लिंबाचा रस घालायचा। गॅस बंद करून लिंबाचा रस यामध्ये यासाठी घालायचा कारण गॅस चालू असताना जर लिंबाचा रस घातला तर हीट मिळाल्यामुळे लिंबाचा रस कडवट होऊ शकतो आणि मिरची सुद्धा कडवट होऊ शकते। त्याच्या विरुद्ध गॅस बंद केला, लिंबाचा रस घातला की लिंबाचा आंबटपणा मिरचीमध्ये छान उतरतो आणि कडवट सुद्धा लागत नाही। तर इथे पहा लिंबाचा रस घातल्यानंतर 1-2 मिनिटं हे छान असं मी परतून घेतलं आहे। गॅस बंदच आहे। मस्त चटपटीत 8 दिवस टिकणारी आपली भरलेली मिरची बनून तयार झाली आहे। मस्त गरमागरम फुलका, चपाती किंवा भाकरीसोबत सर्व करायची। वरण भात असेल तर वरण भातासोबत तर क्या बात आहे, अप्रतिम लागते। नक्की बनवून पहा। आणि विशेष म्हणजे फ्रीज शिवाय सुद्धा ही भरलेली मिरची 8 दिवस छान टिकते बरं का, अजिबात खराब होत नाही। त्यामुळे प्रवासात सुद्धा जाताना काहीतरी चटपटीत झणझणीत खायची इच्छा होतेच, तर ही मिरची नक्की बनवून न्या। आणि तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तरी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा। व्हिडिओ कसा वाटला किंवा पुढची रेसिपी कोणती पाहायची आहे ती सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि हो, असेच साधे सोपे नवनवीन रेसिपी व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या कुक विथ सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।